नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये आजचा बेत. तर आजचा बेत आहे मैत्रिणींनो, आपण आज एक युनिक रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक राजापुरी आंबा घेतलेला आहे मी. तुम्ही कोणताही गोड आंबा घेऊ शकता. तर हे 2 भाग करून ह्याच्यातला गर काढून घेते. आपण 2 भाग करून घेऊ त्याचे. व्यवस्थित काढून घ्यायचं. असं आपण गर त्याचा असं चमच्याने काढून घ्यायचं, कारण असेच कापून घ्या. पाऊस आला की आंबा खराब होतो, कीड वगैरे असते. व्यवस्थित असं काढून घ्या. छोटे असतील तर 2 आंबे घ्या, मोठा असेल तर 1 घेतला तरी चालेल. किती तुम्हाला प्रमाणात बनवायचं ते बनवा. मी एक आंब्याचं बनवते आहे. तर असे हे सर्व गर व्यवस्थित काढून घेऊ आपण आणि मिक्सी करून घेऊ आपण. हे गर काढलेलं आहे, हे आपण स्मूथ पेस्ट करून घेऊ. हे आपण 1 आंब्याचं पल्प काढून घेतलेलं आहे. आंब्याचं सीझन आहे म्हणून मी 1 आंबा घेतलेला आहे. नसेल तेव्हा तुम्ही पल्पही घेऊ शकता. मी काय करते, पदार्थ तुम्हाला कळेलच, जरा युनिक आहे. आपण नेहमी करतो ते नाही आहे. रस करतो आपण, पापड्या करतो, वड्या करतो. तसं न करता एक वेगळी आणि सर्वांच्या आवड पदार्थ मी बनवते आहे. पहा, त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते. बारीक रवा, साखर, तूप, वेलची पावडर. मी गॅसवर कढई ठेवले, गॅस चालू केला आहे. 1 वाटी पल्प असलं तर 1 वाटी रवा घ्यायचा आपल्याला. सेम तीच वाटी आहे. 1 वाटी रवा आपण कढईमध्ये घालून घेऊ. गॅस बारीक करा. त्यामध्ये 1 चमचा तूप, रवा भाजून घ्या. जास्त नाही भाजायचं, लाल कलर पांढराच असायला हवा. पण थोडंसं एक 5-10 मिनटं तुम्ही परतून घ्या. मंद गॅसच राहू दे. कलर नाही बदलायला पाहिजे रव्याचा. आता हे छान 5 मिनटं झालेले आहेत. आपण जी वाटी रव्यासाठी घेतली होती तीच वाटीने सर्व माप घ्यायचं. साखर, दूध दाखवते तुम्हाला. आपण हा पल्प टाकलेला आहे. पाऊण चमचा वेलची पावडर टाकायची आणि ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने 1 वाटी दूध घेतलेलं आहे. तुम्ही तापवून घ्या किंवा कच्चं घ्या आणि सर्व मिक्स करायचं. गॅस चालू करून तुम्हाला नाही जमलं तर गॅस बंद करा आणि सर्व मिक्स करून घ्या. मिश्रण कढई सोडत आहे. त्यानंतर थोडंसं आपण 1 चमचा तूप टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. 1 चमचा तूप टाकून घेऊ. गॅस एकदम मंद आचेवर ठेवून झाकण लावून टाका. आता आपण झाकण उघडूया. व्यवस्थित परतून घ्या. हे पहा, इथे रंग केशर टाकल्यासारखं झालेलं आहे. असं छान तुपामध्ये. आणि आता आपण इथं गॅस बंद करू.
गॅस बंद करू आणि हे गार व्हायला ठेवूया. त्या इथं पाक करण्यासाठी एक भांडं ठेवलेलं आहे. आपण इथं पाक करून घेऊया. 1.5 वाटी साखर घ्यायची आणि 1.5 वाटी पाणी, 2 वाटी पाणी. आता हा पाक तयार करायचा आहे. हलवत राहा, नाहीतर खाली लागून जातं, करपलं जातं. आत्ता सांगते मी तुम्हाला, आंब्याचे पल्पचे गुलाबजामुन बनवणार आहे. त्यासाठी मी हे पाक तयार करते आहे ना. युनिक काहीतरी वेगळं करून बघा. आंब्याचे सीझन अजूनही आहे, किंवा पल्पने बनवलं तरी चालेल. आता हे पूर्ण विरघळून जरा दाट होईपर्यंत सारखं हलवत राहा. साखर विरघळेपर्यंत हलवत राहा, तर ती खाली नाही लागणार. आता पूर्ण वितळलेलं आहे साखर. आता याला उकळू द्या. एक 5 मिनटं उकळलं की गॅस बंद करा. हाय फ्लेमवरच ठेवा. आपण गुलाबजामचा पाक करतो तसा पाक करून घ्यायचा. एक 5-10 मिनटं उकळू दे. पहा, उकळी यायला लागले. हे आपलं पाक तयार आहे. गॅस बंद करून ठेवून द्या. हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. हे पहा, तर असं मळून घ्यायचं. छान असं मिक्स झालेलं आहे, मऊ. आणि कुटळ्या वगैरे नाही झाले त्याची काळजी घ्यायची. थोडंसं तूप लावून घेते. अजून तसं गरमच आहे. हे पहा, हे आपल्याला कुठं क्रॅक जात नाही, काय नाही. अगदी मस्त तयार गुलाबजाम होतात. असे मी बनवून घेते. हे आपले गुलाबजामुन तयार आहेत. हे आपण तळून घेऊ. ही काळी कढई ठेवली, ह्याच्यामध्ये मी नेहमी तळते. ह्याच्यामध्ये आपण तेल घेऊ. आपण तेल तापलेलं आहे की नाही म्हणून एक छोटासा आहे तो टाकून घेऊ. तेल तापलेलं आहे. टाकल्या पटकन हलवायचं नाही हां, नाहीतर ते तुटून जातील. थोडेसे त्याला तळू द्या. हे आपण असं तळून घेतलेलं आहे. असंही चालेल, किंवा तुम्हाला थोडं डार्क असेल तर डार्क तळा. आता हे माझं तेल तापलेलं आहे. हे उचलून आम्ही पाकामध्ये टाकला. 5-6 आपण टाकून घेऊ. हळू टाका, तेल वगैरे उडेल. लगेच हलवायचं नाही बरं का. थोडंसं तळू जाते खाली, मग हळू आपले अलगद आपले जरा
खालीवर. आपण सेम गुलाबजाम करतो ना पाकिटातले किंवा काही खव्याचे, सेम तसेच प्रोसेस आहे. व्यवस्थित तळून घ्यायचे आतपर्यंत. जास्त पण डार्क तळू नका. होत आलेले आहेत. थोडंसं तेलातले बुडबुडे कमी झाले की समजायचं की आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत. आपण आता काढून घेऊ. कुठे क्रॅक नाही गेले, काही नाही. हे आपण पाकात लगेच टाकून. हे 28-29 गुलाबजाम होतात ह्या मापाने केलं तर. छोटेसुद्धा बनवू शकता तुम्ही, ह्याच्यापेक्षा मोठेसुद्धा बनवू शकता. ना ह्याच्यातून खवा ना मिल्क पावडर, घरच्या घरी छान असं बनवलेलं आहे. पटकन बनण्यासारखं आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडले असेल. पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.